सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांतिः शांतिः शांतिः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अर्जुनवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितिधिः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम। भगवंताच्या असीम कृपेने, विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने, सकल संतांच्या आशीर्वादाने, सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेल्या या नित्य ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आज आपण ज्ञानेश्वरीतील 54 क्रमांकाच्या द्वितीय अध्यायातील 54 क्रमांकाच्या श्लोकापासून प्रारंभ करत आहोत। या ठिकाणी अर्जुन जो आहे तो अर्जुन प्रश्न करत आहे, भगवंताला विचारत आहे की देवा केशवा, की अखंड समाधीत राहणाऱ्या मनुष्याची लक्षणे कोणती आणि तो स्थिर बुद्धी असणारा मनुष्य काय बोलतो, कसा असतो आणि कर्म कसे करतो। अशा पद्धतीने अर्जुन भगवंताला प्रश्न करत आहे। केशव, जो अखंड समाधीमध्ये राहतो, अखंड समाधीमध्ये रममान होतो, त्यांची नेमकी लक्षणं काय, तो कसा आहे, कसा बोलतो, कसा वागतो, कसा राहतो, अशा पद्धतीचं ज्यावेळेस प्रश्न अर्जुन भगवंताकडे करतात, भगवंत त्याचे उत्तर सांगणारच आहे। पण अर्जुनाचा जो प्रश्न आहे तो अर्जुनाला हे कळून घ्यायचं आहे की जो अखंड समाधीमध्ये राहणारा, म्हणजे ज्यांची स्थिर बुद्धी झालेली आहे, अशा पुरुषाचे लक्षण काय। कारण मागे भगवंताने अर्जुनाला उपदेश केला आणि त्या उपदेश करत असताना त्या उपदेशामध्ये भगवंताने अर्जुनाला सांगितलं की जो ज्ञानी असतो तो ज्ञानी काय करतो तर बुद्धियोगाचं आचरण करतो किंवा बुद्धियोगाचं निवड करतो आणि हे संपूर्ण जे जगत आहे त्या जगताला तो संपूर्ण जगताला ब्रह्मस्वरूप पाहत असतो। अशा पद्धतीचं वर्णन भगवंताने करून सांगितल्यानंतर या अर्जुनाच्या मनामध्ये त्या ज्ञानी पुरुषाच्या लक्षणाविषयी जी जिज्ञासा निर्माण झाली की नेमकं तो ज्ञानी पुरुष कसा ओळखावा, कसे लक्षण आहे, काय आहे। कारण जे ज्ञानी पुरुष असतात त्यांना जर ओळखायचं म्हटलं तर कसं ओळखलं गेलं पाहिजेत। कारण आज समाजामध्ये ज्ञानाचा आव आणून लोकांना भ्रमित करणारीही भरपूर लोक आहे, परंतु हे जे काही भ्रमित करणारे आहे यांच्यापासून तर कल्याण होणार नाही। आणि लोकांनी कसं ओळखावं की हाच ज्ञानी आहे, हाच आहे। कारण व्यावहारिक दृष्टी जर विचार केला तर ज्ञानी पुरुष जरी असेल तरी संसारिक माणसासारखं तो आचरण करताना आपल्याला दिसतो, तो संसारिक माणसासारखाच जगताना दिसतो। म्हणून नेमकं तो ओळखावा कसा, कसं ओळखावं त्याला, तर त्या संबंधाने अर्जुन प्रश्न करत आहे। आता अर्जुनाने हा जो प्रश्न केला, प्रश्न कोण करत असतो? प्रश्न तो करत असतो ज्यांच्या अंतःकरणामध्ये जिज्ञासा आहे।
प्रश्न तो करत असतो की ज्यांना काहीतरी जाणून घेण्याची इच्छा आहे. नाहीतर अनेक लोक नुसतं ऐकून घेतात, त्यांच्या मनामध्ये प्रश्नच निर्माण होत नाही. आता प्रश्न निर्माण होत नाही म्हणजे काय? त्यांना फक्त ऐकायचं असतं. कीर्तनामध्ये हजारोची गर्दी असते, लाखोची गर्दी असते, ऐकून घेतात. पण कीर्तन झाल्यानंतर एक व्यक्ती सुद्धा विचारत नाही, महाराज तुम्ही हे सांगितलंय याच्याविषयी थोडंसं सांगा आम्हाला, याच्याविषयी काही नाही, नुसतं ऐकून घ्यायचं. पण प्रश्न जर जीवनामध्ये निर्माण झाला नाहीच तर त्या प्रश्नाचं समाधान तरी कसं होणार आहे? अरे तुम्ही शिकायला शाळेमध्ये गेले आणि शाळेमध्ये शिकायला गेल्यानंतर शिक्षक तुम्हाला शिकवायला लागले आणि शिक्षक शिकवत असताना अनेक प्रश्न तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाले आणि जर तुम्ही ते शिक्षकाला विचारलेच नाही तर ते प्रश्न अनुत्तरित राहून जातात. आणि अनुत्तरित राहिल्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जीवनभर मिळणार नाही. परंतु या ठिकाणी अर्जुन जो आहे तो उच्च प्रतीचा साधक आहे. तुम्ही बघा, शाळेमध्ये जरी एखादा हुशार मुलगा असेल तर तो सतत शिक्षकांना प्रश्न करत राहतो की हे असं, ते तसं, ते तसं, ते तसं, त्याचं उत्तर काय, याचं उत्तर काय. तसं या ठिकाणी अर्जुन हा उच्च प्रतीचा साधक असल्यामुळे तो सुद्धा अशा पद्धतीने ज्ञानी पुरुषाचं जीवन कसं आहे, काय आहे, अशा पद्धतीचा प्रश्न करत आहे. म्हणजेच ज्यांना आत्मज्ञान प्राप्त झालं आहे असा व्यक्ती कसा आहे, त्याचं लक्षण काय, ह्या सगळ्या गोष्टी विचारून घेत आहे. कारण या ठिकाणी अर्जुनाने केवळ स्थित प्रज्ञाचे लक्षणच विचारलं नाही, तर म्हणजे केवळ अखंड समाधीमध्ये राहणाऱ्याचे लक्षणच विचार नाही, तर तो वागतो कसा, त्याचं लक्षण कसं आहे, या सगळ्या गोष्टीचा त्यांनी उहापोह केलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून जो स्थिर बुद्धी असणारा मनुष्य काय बोलतो, कसा असतो आणि कर्म कसे करतो हे तुम्ही आम्हाला समजून सांगावं, अशा पद्धतीने अर्जुनाचा प्रश्न आहे. आता माऊली त्या संबंधाने काय चिंतन करतात ते बघा. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तेद अर्जुन म्हणे देवा, हाची अभिप्रायो आघवा, मी पुसेनाता सांगावा कृपानिधी. त्यावेळी अर्जुन म्हणाला, देवा हा तुमचा सर्व अभिप्राय समजून घेण्यासाठी मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, तरी हे कृपानिधी आपण तो स्पष्टपणे सांगावा. अरे भगवंताला अर्जुन म्हणत आहे की मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे आणि तुम्ही त्याची सांगोपांग चर्चा करावी, त्याचं उत्तर द्यावं, व्यवस्थित त्याचं उत्तर द्यावं. कारण जोपर्यंत आपण प्रश्न विचारत नाही तोपर्यंत आपल्या ठिकाणी जी काही शंका आहे त्या शंकेचं निरासन होऊ शकत नाही. म्हणून सद्गुरूकडे गेल्यानंतर, संताकडे गेल्यानंतर असं म्हणतात की तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, की सद्गुरूकडे गेल्यानंतर त्यांना प्रणिपात करायचं असतो, त्यांचं दर्शन घ्यायचं असतं आणि दर्शन घेतल्यानंतर मग त्यांना प्रश्न करायचा असतो. तसं या ठिकाणी अर्जुन जो आहे तो अर्जुन आपल्या सद्गुरूला म्हणजे भगवंताला प्रश्न करत आहे आणि प्रश्नाचं उत्तर भगवंत सांगणार आहेच. तर सर्वप्रथम प्रश्न करायचा असेल तर तो प्रश्न कसा केला पाहिजे याचं वर्णन सुद्धा भगवंतांनी गीतेमध्ये केलेलंच आहे, की तुम्ही सद्गुरूकडे गेल्यानंतर सर्वप्रथम प्रणिपात केला पाहिजे. तुमच्यामध्ये नम्रता असली पाहिजेत, तुमच्यामध्ये ताठरता असेल, तुमच्यामध्ये अहंकार असेल, तुमच्यामध्ये मोठेपणा असेल तर तुम्ही कधीही तुमचं समाधान करून घेऊ शकत नाही. जोपर्यंत तुमच्यामध्ये नम्रता येणार नाही, जोपर्यंत खऱ्या अर्थानं तुमच्यामध्ये काय येणार नाही, लीनता येणार नाही, तोपर्यंत तुम्ही आत्मज्ञान प्राप्त करू शकत नाही. कारण सद्गुरूकडे जाण्यासाठी तुमच्या ठिकाणी लीनता असावी लागते, सद्गुरूकडे जाण्यासाठी तुमच्याकडे नम्रता असावी लागते आणि नम्रतेने तुम्ही सद्गुरूला प्रश्न विचारला, त्यांची सेवा केली तर मग सद्गुरू प्रसन्न होऊन काय करत असतात,
तर त्यांचं उत्तर देत असतात आणि नंतर त्या प्रश्नाचं उत्तर देऊन तुमचं समाधान करत असतात. म्हणून या ठिकाणी सुद्धा अर्जुन भगवंताला म्हणत आहे की मी विचारेल आणि तुम्ही सांगावं, अशा पद्धतीची अपेक्षा भगवंताकडून अर्जुन व्यक्त करत आहे. पुन्हा माऊली म्हणतात, मग अच्युत म्हणे सुखे, जे किरीटी तुझ निके, ते पूसपा उन्मेखे मनाचे ने. की सांगतात त्यावेळी अच्युत श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना तुला योग्य वाटेल ते समाधानी मनाने विचारावे. आता भगवंत अर्जुनाला म्हणतात की तुला जे योग्य वाटेल ते समाधानी मनाने विचारावे. कारण शिष्याच्या अंतकरणामध्ये प्रश्नाचं जे काही वादळ निर्माण होतं ते प्रश्नाचं वादळ सद्गुरूने शांत केलं पाहिजे. आणि तो सद्गुरू आहे जो शिष्याच्या अंतकरणामध्ये निर्माण झालेले जे प्रश्न आहे त्या प्रश्नाचं तो समाधान करतो. आणि गुरुचं कामच ते असतं की आपल्या शिष्याच्या अंतकरणामधील जे काही अज्ञान आहे, जे काही अंधकार आहे, त्या अज्ञान आणि अंधकाराला दूर सारणे. मग त्यासाठी त्या संबंधाने जगताविषयी, प्रपंचाविषयी, ज्ञानीपुरुषाविषयी काही शंका त्याच्या मनामध्ये असू शकतात. अर्जुनाच्याही मनामध्ये हे सगळं ऐकल्यानंतर जोपर्यंत अर्जुनाने हे भगवंताचा उपदेश ऐकला नव्हता तोपर्यंत त्यांच्या मनामध्ये शंका नव्हती. परंतु ज्यावेळेस भगवंताने ज्ञानीपुरुषाचे वर्णन करून सांगितलं की जो सदैव निष्काम कर्मयोग करतो, जो सदैव आपल्या समाधीमध्ये लीन राहतो, असा जो ज्ञानी पुरुष जो सतत आत्मस्वरूपामध्ये लीन राहतो, अशा पद्धतीने वर्णन करून सांगितल्यानंतर मग मात्र या अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की नेमका तो महापुरुष, तो व्यक्ती, तो साधू नेमका असतो तरी कसा आणि तो वागतो तरी कसा, त्याचं वागणं कसं असतं, त्याचं बोलणं कसं असतं, त्याचं चालणं कसं असतं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्या अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झाल्या. आणि म्हणून देवसुद्धा म्हणतात की ज्या ज्या गोष्टी तुझ्या मनामध्ये, तुझ्या अंतकरणामध्ये निर्माण झाल्या त्या त्या सगळ्या गोष्टी तू मला विचारू शकतो. काय करू शकतो? विचारू शकतो. आणि सद्गुरूने आपल्या शिष्याचं निरासन केलं पाहिजे. त्या पद्धतीने भगवंत सुद्धा सांगतात की तुझ्या मनामध्ये जे असेल ते तू मला विचारू शकतो, मी त्याचं काय करील तर निरसन करील. या बोला पार्थे म्हणितले सांगपा श्रीकृष्णा ते, काय म्हणिपे स्थित प्रज्ञा ते ओळखो केवे. आता अर्जुन म्हणतो, देवा या बोला पार्थे म्हणितले सांगपा श्रीकृष्णा ते. अर्जुन देवाला म्हणत आहे, हे देवा, हे अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला, स्थित प्रज्ञ कोणाला म्हणावे व तो कसा ओळखावा हे आपण सांगावे. जे स्थित प्रज्ञाचे लक्षण तुम्ही सांगितले, जे जे ज्ञानीपुरुषाचे वर्णन करून सांगितले, तर मग असा जो स्थित प्रज्ञ आहे, असा जो महात्मा आहे, असा जो महापुरुष आहे, नेमका तो ओळखायचा कसा? कारण या कलियुगामध्ये अनेक लोक आहे, अनेक साधूचा वेश धारण करून बसतात. अरे कुंभमेळ्यामध्ये जर विचार केला तर 25% साधू आणि 75% डुप्लिकेटच असतात. दक्षिणा भेटते आणि दक्षिणा भेटल्यामुळं अनेक लोक ते भगवे वस्त्र अंगावर घेतात, लुंगी लावतात, लंगोटी लावतात आणि साधूच्या पंक्तीमध्ये जाऊन बसतात. का तर दक्षिणा भेटते, दक्षिणा मिळते म्हणून. मग साधूच्या पंक्तीमध्ये जाऊन बसतात आणि साधूच्या पंक्तीमध्ये जाऊन बसून मग दक्षिणा मिळवण्याचं काम करतात. मग त्यांच्याकडे साधुता आहे का? नाही. तर त्यांच्याकडे साधुताही नाही आणि त्यांच्याकडे ते लक्षणही नाही. जे भगवंत अर्जुनाला सांगणार आहे ते लक्षणही नाही. ते केवळ दक्षिणा पाण्यासाठी, पोट भरण्यासाठी साधू झालेले असतात. मग असे जे दक्षिणासाठी, पोट भरण्यासाठी झालेले जे काही साधू आहे, नेमकं मग यातून कोणाला ओळखावं, कोणाला गुरु करावं, कोणाला आपलं सर्वस्व मानावं? किंवा असा स्थित प्रज्ञ आहे जो त्याला जाणल्यानंतर मग माझंही समाधान होईल, माझ्याही शंकेचं निरासन होईल. कारण जोपर्यंत खरा गुरु शिष्याला मिळत नाही तोपर्यंत शिष्याचं कल्याण होत नाही. कारण कलियुगामध्ये नेमकं कोण गुरु आणि कोण भोंदू ते समजत नाही.
तर अशा पद्धतीने काय तर जो साधक आहे त्या साधकाने आपल्या गुरुला सुद्धा निरखून घेतलं पाहिजे, पारखून घेतलं पाहिजे. स्वामी विवेकानंदाने रामकृष्ण परमहंसाला पहिलं पारखलं, निरखलं आणि नंतर हळूहळू त्यांनी आपल्या जीवनामध्ये रामकृष्ण परमहंसांना आपलं गुरु मानलं. काय सर्वप्रथम त्यांनी त्यांची परीक्षा घेतली. अरे एक दिवस रामकृष्ण परमहंसाची परीक्षा घेत असताना एक नाणं जे आहे ते नाणं रामकृष्ण परमहंसाच्या बेडमध्ये लपून ठेवलं आणि रामकृष्ण परमहंस वैराग्याची मूर्तिमंत पुतळे होते. ते नाण्याला कधी स्पर्श करत नव्हते आणि ज्यावेळेस रामकृष्ण परमहंस आले आणि त्या बेडवर बसल्यानंतर त्यांच्या अंगात आग व्हायला लागली आणि एकदम ते बेडवरून उठले आणि बेडवरून उठल्यानंतर काय झालं तर अशा पद्धतीने सगळे रामकृष्ण परमहंसांना विचारलं. त्यांनाही कळत नव्हतं काय झालं. तर नंतर संपूर्ण बेड झटकून पाहिलं तर त्यातून एक नाणं निघलं. काय एक नाणं निघलं. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे वैराग्य जे असतं ते वैराग्य असतं ते खऱ्या साधू पुरुषाकडं ते म्हणतात ते असं जे वैराग्य आहे तर त्यांचं झोपेत सुद्धा त्यांचं ते रक्षण करत असतं. म्हणून स्वामी विवेकानंदाने सर्वप्रथम आपल्या गुरुला म्हणजे रामकृष्ण परमहंसाला निरखून घेतलं, त्यांची लक्षणं जाणून घेतली आणि लक्षण जाणून घेतल्यानंतर मग त्यांनी आपल्या जीवनामध्ये त्यांना सद्गुरू केलं, गुरु केलं. त्या पद्धतीने या ठिकाणी अर्जुन जो आहे अर्जुन भगवंताला विचारत आहे की देवा मला या स्थित प्रज्ञ पुरुष काय आहे, त्याचं लक्षण काय आहे, त्याला कसं ओळखलं पाहिजे आणि त्याला कसा बोध प्राप्त झाला आहे अशा गोष्टी मला तुम्ही सांगाव्या. कारण ब्रह्मज्ञ पुरुष कोणता आहे आणि ज्याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे हे कसं ओळखावं. नाहीतर अनेक लोक मी सांगितल्या पद्धतीने काय असतात तर भोंदू असतात आणि त्यामुळे त्यांचंही शिष्याचंही कल्याण होत नाही आणि तो गुरु नसतोच, तो काय असतो भोंदू असतो. म्हणून अशा पद्धतीने भगवंताला अर्जुन प्रश्न विचारत आहे. आणखीनही पुढे विचारतात आणि स्थिर बुद्धी जो म्हणिजे तो कैसिया चिन्ही जाणिजे जो समाधी सुखभुंजे अखंडित. असा जो स्थिर बुद्धिवान ज्यांची बुद्धी परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर झालेली आहे आणि जो सदैव समाधी सुखात रममान झालेला असतो काय त्याला कोणत्या लक्षणाने जाणावे. जो सदैव समाधी सुखामध्ये लीन झालेला असतो, ज्यांची बुद्धी परमात्म्यामध्ये लीन झालेली असते. कारण मागे सांगितले आहे की अर्जुना ती एकच सद्बुद्धी आहे, बाकीच्या सगळ्या दुर्बुद्धी आहे. जी परमात्म्यामध्ये लागलेली किंवा जी परमात्म्याला समर्पित झालेली ती एकच सद्बुद्धी आहे, बाकी सगळ्या एरते दुर्मती ते बहुधा असे विकरती, बाकीच्या सगळ्या दुर्मत्या म्हणल्या आहे. फक्त एकच बुद्धी आहे की जिचा विषय परमात्मा आहे, जिचा विषय परमेश्वर आहे, ती एकच बुद्धी सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून अशा पद्धतीने ज्यांची बुद्धी परमात्म्यामध्ये लागलेली आहे, जे सतत परमात्म्याचं चिंतन करतात, ज्यांच्या दृष्टिकोनातून जगत संपलेलं आहे, ज्यांना असं वाटतं की जगत नश्वर आहे, जगत मिथ्या आहे आणि मिथ्या संबंधाने ते त्याच्यासोबत व्यवहार करतात आणि सदैव ज्यांची बुद्धी परमात्म्यामध्ये स्थिर असते, असा पुरुष कसा ओळखावा, कसा जाणावा, त्यांचे लक्षणं कोणते, तो कसा वागतो, काय खातो, काय पितो, कसा राहतो, ह्या सगळ्या गोष्टीचं काय करावं तुम्ही मला व्यवस्थित तुम्ही त्याचं उत्तर सांगावं. कारण जोपर्यंत मला कळणार नाही की तो पुरुष कसा राहतो, कसा वागतो, कसं त्याचं वर्तणूक असते, तोपर्यंत मी त्याला जाणणार सुद्धा नाही. म्हणून देवा तू मला व्यवस्थित याचं उत्तर द्यावं की त्या पुरुषाचे लक्षण काय, त्याची बुद्धी कशी परमात्म्यामध्ये लीन झालेली असते, ज्याची झालेली आहे तो परमात्मा कसा आहे. पुन्हा सांगतात की कवन स्थिती कैसे ने रूपी विलसे देवा सांगावे हे ऐसे, देवा सांगावे हे ऐसे लक्ष्मीपदी. देवा
कौने स्थिती असे कैसे असे अरे हे लक्ष्मीपती देवा, तो कोणत्या स्थितीत असतो, कोणत्या प्रकारे आचरण करत असतो, हे सर्व आपण मला सांगावे. तो कोणत्या स्थितीमध्ये असतो, कशा पद्धतीचं आचरण तो करतो, कसा राहतो, कसं त्याची वागणूक असते, ह्या सगळ्या गोष्टी मला तुम्ही सांगाव्या. कोणत्या स्थितीमध्ये राहतो? आता वेगवेगळे महापुरुष असतात. काही या जगाच्या कल्याणासाठी रात्रंदिवस झटत असतात. ती सगळं आपण जर बाह्य अंगाने विचार केला तर ते सांसारिक लोकांसारखं जीवन जगताना दिसतात. आपण जर बाह्य अंगाने विचार केला तर ते सुद्धा गाडी घोडी या सगळ्याचा उपयोग करताना दिसतात. गाडी घोडी मोबाईल सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे असतात. आणि काही सत्पुरुष असे असतात की त्यांचा या जगाशी काही संबंधच नसतो. ते या संपूर्ण जगाचा त्याग करून ते हिमालयासारख्या ठिकाणी जाऊन तिथे तपश्चर्या करतात, आपल्या जीवनाचा आनंद लुटतात, नर्मदा मैयाच्या काठावर राहून तपश्चर्या करतात. तर हेही एक साधू पुरुष आहे. आणि जे जगात राहून सतत जगाला मार्गदर्शन करून त्यांना या परमार्थामध्ये आणतात, या परमार्थाची गोडी लावतात, परमार्थाची आवड धरायला लावतात, असे सत्पुरुष आहे. आता आपला जो वारकरी संप्रदाय आहे, या वारकरी संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायाचे थोर साधू संत काय करतात, तर थोर साधू संत कीर्तनाच्या माध्यमातून जगाला उपदेश करतात. आणि जगाला उपदेश करून जगाचं कल्याण कसं होईल याचे विचार करतात. मग तेही साधू आहे, तेही संत आहे. आता त्यामध्येही सुद्धा सगळेच काही स्थितप्रज्ञ आहे अशातला काही भाग नाही. त्यातील काही स्थितप्रज्ञ असतील, काही नसतील सुद्धा, परंतु जे आहे ते जगतामध्ये राहून सुद्धा काय करतात, तर या जगाच्या कल्याणासाठी धडपड करत असतात. आणि जे हिमालयासारख्या ठिकाणी राहून तिथे राहून सुद्धा ते स्वतःचं आत्मकल्याण करतात आणि जगाच्या कल्याणाविषयी ते कामना करतात. म्हणजे अशा पद्धतीने जे सत्पुरुष असतात ते दोन्ही कामं करतात. परंतु या ठिकाणी अर्जुन जो आहे तो म्हणतो की देवा, नेमकं त्या पुरुषाचे कशा पद्धतीचे राहणं आहे, कशा पद्धतीचं वागणं आहे, कोणत्या प्रकारचं तो आचरण करतो आहे, हे सर्व आपण मला सांगावे. शेवटी ज्ञानोबराय सांगतात या श्लोकावर, तव परब्रह्म अवतरणू जो षडगुणाधी करुणू, तो काय तेत नारायणू बोलत असे. आता या ठिकाणी भगवंताला प्रश्न करतात आणि भगवंताला विचारत आहेत. काय विचारत आहे की तेव्हा यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर्य या 6 गुणाचं आश्रयस्थान असलेले श्रीकृष्ण बोलू लागले. भगवंताला अर्जुन प्रश्न करतो आहे आणि त्या प्रश्नावर आता भगवंत बोलणार आहे, बोलत आहे. अशा पद्धतीने माऊली सांगत आहे. काय की ज्या पद्धतीने अर्जुनाने प्रश्न केले की तो पुरुष कसा आहे, त्याचे लक्षण काय आहे, तो कसा वागतो, कसा राहतो, कशा पद्धतीने जीवन जगतो, कशा पद्धतीची राहणीमान असते आणि कशा पद्धतीचे त्याचे लक्षण असतात, अशा पद्धतीचा जो प्रश्न अर्जुनाने केला, तर त्या अर्जुनाच्या प्रश्नाचे उत्तर भगवंत देणार आहे. कोण देणार आहे? परमात्मा देणार आहे, भगवंत देणार आहे. आणि या ठिकाणी माऊलीने असे विशेषण लावले की यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य. कारण हे षडगुणा, जे काही षडगुणाधिकरणो या शब्दाने हे 6ही जे काही विशेषण या ठिकाणी लावले, यशस्वी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, या 6 गुणाचे आश्रयस्थान असलेले. कारण भगवंताच्या जीवनामध्ये यश आहे, स्त्री आहे, औदार्य आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे आणि ऐश्वर्य आहे. या सगळ्या गोष्टी आहे. याचं चिंतन पुन्हा याच्यावर स्पेशल एक ओवीच आहे, ऐका यशस्वी औदार्य. त्यावेळेस आपण या 6ही गुणाचं व्यवस्थित चिंतन करू. तर या ठिकाणी आता अर्जुनाने जो काही प्रश्न निर्माण केला आहे, त्या पुरुषाचे लक्षण काय आहे, तर त्या पद्धतीने भगवंत त्याचं उत्तर देणार आहे. भगवंत त्याचं उत्तर देणार आहे.
आणि अर्जुन हा या ठिकाणी शिष्याच्या भूमिकेमध्ये आहे आणि भगवंत गुरुच्या भूमिकेत आहे. एक लक्षात ठेवा की तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा जोपर्यंत सद्गुरू रूपी वसंत येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आत्मज्ञान रूपी फल प्राप्त होत नाही. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये सद्गुरू रूपी वसंत येत नाही तोपर्यंत आत्मज्ञान रूपी फल आपल्याला प्राप्त होत नाही. कारण माऊलीनेच म्हटलं आहे, आता उपाय वनवसंतू जो आज्ञेचा आहे व तंतू अमृतची परिमूर्तू कारुण्याचा. अरे मोक्ष प्राप्ती करता अनेक साधन रूपी उपाय जरी केले तरी आत्मसाक्षात रूपी फल व सद्गुरू रूपी वसंता वाचून प्राप्त होत नाही. अरे अनेक तुम्ही साधना केले पण सद्गुरू जर तुमच्या जीवनामध्ये केला नाही. नामदेव महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये गुरु केलाच नव्हता. शेवटी नामदेव महाराजांनी गुरु केला नाही, भगवंताला सांगावं लागलं. कारण म्हणतात नामा कच्चा रे कच्चा बिन गुरु का बच्चा. अरे जोपर्यंत त्यांना गुरु मिळाले नाही तोपर्यंत भगवंत मिळून सुद्धा त्यांना परिपूर्णता आली नव्हती. तर या ठिकाणी सुद्धा जोपर्यंत सद्गुरू आपण साधना अनेक करा वेगळ्या पद्धती, पण तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही योग्य गुरु केलाच नाही तर मोक्षरूपी फल तुम्हाला प्राप्त होणार नाही. आणि मोक्षरूपी फल प्राप्त करण्यासाठी सद्गुरू रूपी वसंत यावं लागलं आपल्या जीवनामध्ये. अरे आंब्याला तुम्ही वर्षभर कितीही पाणी घाला, तुम्ही त्याला फळं लागले पाहिजे म्हणून तुम्ही त्याला कोणत्याही प्रकारचे खत द्या, काहीही करा, परंतु जोपर्यंत वसंत ऋतू येत नाही तोपर्यंत आंबा बहरत नाही, आंब्याला फुलं आणि फळं लागत नाही. आंब्यालाच नाही, अनेक या वसंत ऋतूमध्ये फुलं फळं बहरतात. म्हणजे जोपर्यंत त्या आम्रवृक्ष आहे त्या आम्रवृक्षाच्या जीवनामध्ये वसंत ऋतूचा संगम येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं काय तर आंबा हा फुलत नाही, फळत नाही. तुम्ही वर्षभर कितीही पाणी दिलं, कितीही खत दिले, काही दिलं तरी त्याला फळ येणार नाही, फुलही येणार नाही. त्या पद्धतीने तुम्ही आयुष्यामध्ये कितीही साधना करा, कितीही तपश्चर्या करा, काहीही करा, परंतु जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये सद्गुरू येणार नाही, गुरु येणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने परिपूर्णता येणार नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण काय केलं पाहिजे तर सद्गुरू केलं पाहिजे, योग्य गुरुकडे आपण गेलं पाहिजेत. आणि योग्य गुरुकडे गेल्यानंतर, योग्य सद्गुरूकडे गेल्यानंतर मग मात्र आपल्याला खऱ्या अर्थानं त्याचा लाभही मिळेल आणि मोक्षप्राप्तीरूपी जो काही वसंत रूपी सद्गुरू आहे आपल्या ठिकाणी आल्यानंतर मोक्षरूपी फळ आपल्याला प्राप्त होईल. अशा पद्धतीने हा जो काही प्रश्न या अर्जुनाने निर्माण केलेला आहे भगवंत त्याचे उत्तर देण्यासाठी उत्सुक आहे आणि भगवंत त्याचे उत्तर देणार आहे ते आपण आता उद्याच्या चिंतनामध्ये पाहू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः.